गंधमादन नावाचा एक वानर होता माय बाप, त्याच्या शरीराचा सुगंध प्राप्त होता। कुंभकर्ण झोपेतून उठला, कारण त्याची झोप आपल्या सगळ्यांना माहिती माहिती झोपला म्हणजे 6 महिने झोपायचं उठला त्याची काय कांच्या झोपच ताब्यात नसते, आती झोपळ असतात। अहो कीर्तनात झोपताना येत नव्हतं ना, काय काय माणसं जेवताना झोपते। परवा एका गावात कीर्तन एक झोपाळू माझ्या शेजारी कुंडलिकावर देव म्हणून तर त्याने डुकला हाणला असं टोपी पडली गुळवणी, पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि 13 कोची टोपी गुळवणीत पडली। त्याला वाटलं पोळीच चुरीतोय अंगठा तुटला, वाटी वाकडी तिकडी करून टाकली, पण पोळी तुटाला मनाला कसले माऊली असं स्वयंपाकला असला जड स्वयंपाक केला। लोक उठले ह्याला पोळ्या का तुटाना, मी त्याच्या ताटात 13 कोची टोपी ह्याच्या बापाने चुरली होती। काय माणसं कुठं झोपावं, किती झोपावं, कसं झोपावं, ह्याला बी काहीतरी सिस्टीम आहे। ज्ञानोबा म्हणजे निद्रेला सुद्धा किंमत, निद्रेत हे मानवतीचे कवने एकू वेळू त्याला सुद्धा मान दिला पाहिजे, पण किती काय माणसाला झोपच आवरत नाही माय बाबा। कुंभकर्ण झोपेच्या आधीन गेलेला माणूस उठला असा ना, आळस दिला ना, असा मुठी आवडल्या ते गंधमादन नावाचं वानर त्याच्या हातात गहू हातात धरलं, शरीर हवा डोळे हातात धरूनच पुढे कोण रामाचा दास गंधमादन, त्याच्या शरीराचा सुगंध यायचा। कुंभकर्ण म्हणला कोणी शेंगट हाणला सुगंध, नंतर लक्षात आलं ह्याच्या शरीराचा सुगंध येतोय। कुंभकर्णाने विचार केला, हा जर माणूस आपल्या पार्टीत आला आपलं काम सोपं होईल, तसा येणार नाही ना, काहीतरी त्याला लाज द्यावा लागेल ना, माल सारखावं लागेल ना, फुकट लोक पार्ट्या बादल्या मोकळी। त्याने सांगितलं जीवनदान मिळाल, फक्त एवढंच म्हणायचं मी रामाचा नाही मी रावणाचा आहे, एवढं वाक्य बोल तुला जिवंत सोडतो। आणि काय राम राम करतो, आमच्या राज्यात मंत्री महामंत्री बनवतो। ते गंधमादन सुद्धा निष्ठावान होता, गावाचा चिरचिर करायचं, ती पण निष्ठा सोडित नव्हतं। मग ते म्हणलं मूर्खा, रावणाचा आहे म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा आहे म्हणून मेलेलं काय वाईट आहे। मी जगलो तरी रामाचा, मेलो तरी रामाचा। माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही, जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही, ही निष्ठेची ताकद आहे। 1000 वर्ष अजूनही त्या वानराचं आदरानं नाव घेतलं जातं, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये रामाविषयी निष्ठा होती। अशी निष्ठा अंतःकरणात असणं हा भक्ताचा स्वधर्म आहे। अभंगाच्या पहिल्या
निष्ठावंत भाव हा भक्ताचा सुधर्म आहे, हा गाभा आहे. भक्त कशाला म्हणायचं नाही, त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी शुद्ध निष्ठावंत भाव आहे तो भक्त. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये, निष्ठा पाहिजे, ठामपणा महत्वाचा. किती निष्ठा होती भगवंताविषयी तुमच्या नामदेवरांच्या अंतःकरणात आहे. नामदेवरांची परिस्थिती आपली जेमतेम होती. संतांची भौतिक परिस्थिती चांगली काय असले असलं तसं सांगता येत नाही. अंतःकरणातून ते इतके श्रीमंत असतात की त्यांची श्रीमंती कोणत्याच मोजमापात मोजता येऊ शकत नाही. नामदेवरांची एकादशीचं व्रत अत्यंत निष्ठेनं चालू आणि नामदेवरांच्या धर्मपत्नी राजाई माता श्रीमंत घराण्यातली कन्या होती. मायबाप नामदेवरांच्या घरी संसार चालू. त्या राजाईचे दोन बंधू एकदा भेटायला आले. बहिणीचं काय चाललंय? भाव आल्या मला बहीण खुश करा. बहिणीचं लय भाव प्रेम असते. मालकाला वाटतं मालकीचं माझे असले प्रेम आहे, तुमचा भ्रम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर आहे. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, बाहेरला जातात, साडी घेतात, त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेईन ना. त्याला बिड्या वड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या घ्या ना. रांग जाताना सांगा त्याला खायचं एकाच आणि गायचं एकाच आणि वरून मालकाला साड्या दाखवते. भावाने घेतले तेवढं म्हणतात छान आहे, अरे तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघायचा कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते. ते बहीण भावाचं लय प्रेम आणि बहीण भावाचं प्रेम आता राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळे बहीण भावा दावाला होती पैसे फेकन मग सहीला येऊ. ज्यांच्या रोडच्या कडे त्या जमिनी समृद्धी हवे MIDC जिकडे आल्या त्यांना इसरा बहिणीचा तडाखा. तेव्हा त्यात नको रे यम परवाडलं पण बहीण नाही. आणि त्यात दाजी पेताडा असं मग तर कामच झालं. अवघड आहे माय बापा. आणि आता सख्या बहीण भावाचं प्रेम नाती तुटत चालली आणि सध्या नवीन बहीण भाऊ आलेत. गुरु भाऊ गुरु बहीण इकडे आल्यात का? गुरु मामा सख्य काय वारलेत का तुमचे? नडी आडीला गुरु का ठेवा ना. पण सख्याचा बी जरा विचार करा. अरे पैसा हा गौण विषय माय बाप. नाती टिकवा, बहीण भावाचं प्रेम टिकवा. बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. ज्ञानोबाने मुक्ताबाई मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम आहे माय बाप. आणि हे प्रेम टिकवणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल भाव आले म्हणले बहीण खुश. जेवढी राजाई खुश झाली तेवढ्याच मिनिटात दुःख झालं. कारण भाव आले पण घरात धान्याचा कण नाही. काय खाऊ घालायचं भाव? आणि संसारामध्ये किती दुःख असलं तरी माझी खरी लक्ष्मी असते ना, स्वतःच दुःख कधी माहेरला सांगत नाही. सगळं झाकून लपून आईने विचारलं तरी म्हणते काय नाही आई माझं छान चालू. परिस्थिती किती होती ओरिजिनल लक्ष्मी म्हणायची. आणि मिनिटाला आईला मिस कॉल देते. बऱ्याच आयांनी पुरीचा संसार पडल्यात. गुड्डी ग बस तू फोन स्विच ऑफ कर, तिला ब्लॉक करून टाक, तिला सुखाने संसार करू दे ना. मिनिटाला फोन हजरा कसा आहे, सासू कशी, दीर कसा आहे, जरा आरसाटा घेणे मग तुझा डाव टाक. आयांनी संसार फोडले ते. जरा आयांनी बी जरा पुरीला फोन करायचं कमी करा. परिस्थिती पण भावाला दाखला. चेहरा तेवढाच प्रसन्न आणि मनातून वाईट वाटणारच ना. तुकोबारांच्या धर्मपत्नी जिजाबाईंनी त्यांच्या गरिबीचा काय उल्लेख केला का नाही? स्वभाव वाईट आहे असं नाही राजाबाईचा, पण ती परिस्थिती बोलायला भाग पाडत होती ना. राजाला बी रागाला म्हणले माझ्या बाबे बरे नाही गेले, बरे नाही गेले, माझ्या बाबे बरे गेले, बरे नाही गेले.
माझ्या माये बापे बरे नाही केले, काय म्हणले बरे केले, भावाला पण धान्याचा कण नाही म्हणले घरात. ते दिवशी होती दशमी, नामदेवरे आले, विठ्ठल विठ्ठल बाजूला घेतलं. हुशार माणसं एखाद्याचा कमीपणा माणसात बोलून दाखवत नाही. एकांतात एखाद्याची गोष्ट चुकली, आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा, माणसात फडकून बोलायचं नाही, बाजूला घ्यायचं. आपण काय करतो, माणसात वाटवाट करतो आणि एकांतात वर्णन करतो. तुझे भारी माणूस कुत्र ऐकायला काय वर्णन करतो. माणसात वर्णन करायचं आणि एकांतात दोष सांगायचं, 50% भांडण जागेवर कमी होणार. विठ्ठल नामदेवानं बाजूला बोलून घेतलं, भावाला घरात धान्याचा कण नाही. नामदेवराय म्हणले हो राज आहे, आज आहे दशमी आणि आमच्या वारकऱ्याचा नियम असा आहे, दशमीला एक टाइमच जेवण करायचं. म्हणजे त्यावेळेस स्वतः बरं का नाही, आता कचून हाणते. एकादशीला आपल्याला किती शाबू खावा ते कळत नाही हो. एक जणाने इतका शाबूदाना खाल्ला ते शिकलं तर नाकातून सांगताना बाहेर, अरे तू काय रोजानं जेवत होता का काय, तुला काय सालाने ठेवले का काय, गिळाय जरा मापात खाना. म्हणले आमच्या वारकऱ्याचा नियम आहे, दशमीला एक टाइमच जेवायचं. बरं आता हे सकाळी सकाळी बिदरवरून इकडे आले म्हणजे हे सकाळी खाऊनच आले असते ना. आता संध्याकाळचं तर काय जेवायचा विषयच राहत नाही. आणि उद्या तर एकादशी, उद्या तर काय फक्त पाणी वगैरे घेतलं तर जमतंय, बाकीचं तर काय घ्यायचं आपल्याला सांगितलेलंच नाही. ही ऐकलं भाऊ म्हणजे दाजी आजचा ऍडजस्ट करू, पण उद्या बी फक्त पाण्यावच. भाऊ लागले थर थर कापाय. बहिणीचं दर्शन घेतात, ताई तून तुझा संसार आम्ही नीट बिदरला निघालो, सुखाने जगतो बाई. असल्या माणसात फक्त तूच राहू जाणं. ही काही सोपी माणसं नाहीत ग, यांच्यात टिकायचं एवढं सोपं नाही. मी चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम केला, तू कसा संसार करते बाई. खरंच ताई आज डोळ्यातून असं तिथला संवाद नव्हता. आम्ही निघालो, भाऊ निघून गेल्यावर काय बहिणीला कमी राग आला सर. आणि आता तर काय मेहण्याची हौस नाही, यायचं आहे म्हणलं तरी हो इकडं ताई हॉटेल बुकिंग, जेवण खावण, दावण बिड्यान, दाजी पिऊन मेहना पिऊन, कुणाचीच कुणाला मिळणार. सगळे पेताडच झाले, तर काय कुणाची कुणाला मानन मर्यादा आचार विचार काही राहिलं. भाऊ निघून गेले तरी बहिणीला राग नाही. आता परिस्थितीच काही ठेवली आनंद ते तैसेची रागायची. मेहुने उपाशी महागारी लावले पण एकादशीचं व्रत सोडलं नाही, याला म्हणायचं निष्ठा. विठ्ठल काय निष्ठा असेल, धर्मपत्नीचे भाऊ महागारी लावणे पण निष्ठेत बदलला, नियमात बदलला. निष्ठावंत भाऊ भक्ताचा. देवाने हे बघितलं, देव म्हणले नामदेवाने टोकाची पातळी गाठली, म्हणले आता मीच परीक्षा घेतो नामदेवाची. देवानेच्या का याचकाचं रूप धारण केलं. नामदेव एकादशी दिवशी भिक्षाम नाही. नामदेवराय म्हणले आमच्या कुत्र्याला सुद्धा एकादशी म्हणले, तुला आता इथं काहीच मिळणार नाही, तुला लईच असेल तर म्हणले आम्ही एकादशीचं फलार वगैरे देऊ शकतो. ते म्हणला नाही नाही एकादशीला माझा काय संबंध आहे, म्हणलं मला जेवणच पाहिजे. नाही देऊ शकत, पाहिजे नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. तो म्हणला मी प्राण जाऊ शकतो माझा, आणि दिन म्हणले तुमच्या दारात जर मला खायला नाही. नामदेवराय म्हणले तू मेला तरी चालेल, पण माझ्या एकादशीचा व्रतात आणि माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. काय देव चतुरा तो शिरोमणी लागलीन. देवाने गडाबडा लोळाय सुरुवात, पोटाला काय धरायचा ना, उड्या काय हाणायचा ना, उलटी किरण वाकडून तिकडं. लोकांना तर असलंच पाहिजे बघाय, फक्त झाली गर्दी. आणि देवाने सोडला प्राण नामदेवरांच्या दारात. सगळ्या लोकांनी दुष्ण कुणाला दिली, नामदेवरांना. तुमच्यामुळे हा वारकरी गेला म्हणले, याचं होतं म्हणले, काय अडचण होती तुमच्या घरात होतं तर द्यायला. लोक कुणाला सोडित नाही बरं का. बोल नामदेव असू नाही तर ज्ञानदेव असू नाही तर ब्रह्मदेव असू नाही तर चांगदेव, कोणचा देव असू द्या, लोक बोलणार म्हणजे बोलणार. आम्हाला तरी काय नीट बोलत आहेत का. इको थोडा कमी. मी परवा सकाळ सकाळी फिरताना नाही मला चौकात एक्झाम भेटला, जे हरी म्हणलं जे हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ. अरे आम्ही का जुगारी खेळतोय का मटका लावलाय का ऑनलाईन, सहजच बोलतात खेळ. मला आमचा
दोघांचा आहे खेळ पण तुला आहे काय वेळ मग दोघांचा घालून मिळून तुला दाखवतो खेळ म्हणलं आमच्याच प्रपंचाचे झाले दिहळण तुमचा खावा बघाव खेळ मग गप मरणार ज्या डोकं काला लाव हे माणसं कशी आनंद वाचाळ बरळती बरळती बरळ हे लोक आनंद तोंडाने बोलणार त्यांच्या लय नादी लागायचं नसतं मला एकदा मला कीर्तन करताना धोतर का घालता बरं मुड्या करू का तो आता धर्म मातीत घातला आम्ही थोडाफार टिकीट जगू ना आम्हाला बरळ वाचाळवीर काही वरत काही बोलत आणि बोलणारे बी पाहिजेत बरं का मी तर उलट्या मताचा आहे हा कुणीतरी आपल्याला असं नाव ठेवणारे पाहिजे त्याच्याशिवाय बी प्रगती होत नाही रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजे आणि आपली निंदा सुद्धा झाली पाहिजे कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते जिवंत माणसाचे वाजवा टाळ्या वाजवायच्या असल्या तर कना कना वाजवा असं दबत दबत करू नका मोकळा कार्यक्रम करा असं जरा वाजवू का नको वाजवू का असं प्रसन्न बसा काय टेन्शन आहे का भाषा कळतील माझी मोकळं बसा हाताने टाळी मुखानं नाम एवढंच अर्धा तास तुमच्याकडे काम विठवलं हा निंदा उशिकी होते जो जिंदा होते जिवंत माणसाचीच निंदा आहे आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंज मध्ये आलो मूर्खाला चर्चेत गेला लोकाला टाइम राहिलेला नाही त्याच्यामुळं ही नावं ठेवणारे पाहिजेत आणि खऱ्याला त्रास नामदेवरांची निष्ठा नियमन अख्ख्या गावाने पंढरपुरात नामदेवरांना बोलायला सुरुवात केली तुमच्यामुळेच मेला तुमच्या काय संबंध आहे का ही आणि खऱ्या माणसाला त्रास ओरिजिनल सेवा आमच्या जनाबाईची तरी चोरी आला म्हणून तर जनाबाला राग आला जनाबाने दाना दाना अभंग असली दुन्ना झाला तुझा दरबार खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गाठकाळी गरीबाची फाटली झोळी उसाल्यानं टोळी गरीबाचं मारणच आहे मोठ्याचं काही खपत नाही गरीबाने केलं की म्हणतात येडे ती खऱ्याला किंमत राहिलेला नाही ऐका कलीचे मैमान सत्याशी रचले जन बाबा देते अनुमोदन करते हिळण संताची खरी शेवा जनाबाची तरी चोरी चाळ नामदेवरांची निष्ठा आहे तरी अख्ख्या गावाने बोलत तुमच्यामुळे झालं गडबड लढून त्यांनी सोडला प्राण चला म्हणजे आता चंद्रभागीच्या वाळवंटात म्हणजे अंत्यसंस्कार तर करावं लागतील म्हणजे नामदेवरा म्हणजे थांबा अंत्यसंस्कार होणार पण एकाचे नाही दोघाचे दुसरं कोण गेले म्हणजे गेले नाही जाणार
कोण? मी. माझ्यामुळे गेलाय म्हणता ना, ह्याच्या चितेत अग्नीमध्ये मी प्रवेश करणार म्हणजे चिता रचली, चितेला आग लावली, 3 प्रदक्षिणा मारल्या आणि डोळ्यात देखत माय बाप नामदेवराने चितेमध्ये उडी टाकली. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, म्हणले मी सुद्धा प्राण देणार. देवाच्या डोळ्यातून पाणी, बस माझ्या नामदेवरा परीक्षेत पास झाले. देवानेच माझ्या बाबतीत आपले चतुर्भुज रूप प्रगट केलं. नामदेव आग्नी काय करते? तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूपण लागून येते पाप पुण्य. जसं प्रल्हादाला अग्नी टाकून बी अत्यंत शीतल असणार असे वातावरण, तसं नामदेवराय अग्नीत जाऊन सुद्धा प्रसन्न मुद्रेने पाहत होते. भगवंतानी प्रसंग माझ्या सगळ्यांपुढे प्रगट केला आणि मग लक्षात आलं मला पुढचा मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे. नामदेवरायांनी त्या असणाऱ्या याचकाच्या चितेमध्ये उडी टाकली म्हणजे स्वतःचा प्राण अग्नीला अर्पण केला, पण एकादशीवरची निष्ठा सोडली नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, याला म्हणायचं निष्ठा. विठ्ठल काय निष्ठा असली हरिभक्तांची, म्हणून तर त्यांचं एवढं कोटी रुपयाचं मंदिर. महाराष्ट्रात एकही व्यक्ती असा नाही की नामदेवरायांचे अभंग, नामदेवरायांचा आचार विचार त्यांना हा अधिकार आहे त्यांचा, सोपा अधिकार नाही. सगळ्या संतांचं संमेलन वाळवंटामध्ये भरलं आणि ज्ञानोबा आहे त्याचं नेतृत्व करत होते. सगळ्यांमध्ये विचार झाला की म्हणले आज इकडे सगळे मातबर मंडळी पण वाळवंटामध्ये कीर्तन कुणी करायचं तर सगळ्यांनी एक मतानं ठराव पास केला, म्हणले कीर्तन नामदेवरायांचं होतं. सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये वाळवंटामध्ये कीर्तन करण्याचा अधिकार नामदेव महाराजांचा. कीर्तन करण्याचा अधिकार नामदेवरायांचा. मातबर मंडळी ज्ञानोबा आहे, निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई, सावता महाराज, गोरोबा काका, उत्तर प्रदेशातले साधू कबीर महाराज, राका बंका, मातबर मंडळी. आणि अशा मेळात कीर्तन करणं मूर्खांमध्ये तर कुणी वाटावाटा करीन, पण ज्या सुरात्याचे कान तयार आहेत तिथं बोलायचं. वक्त्याची सुद्धा कसरत आहे. विठ्ठल टाळ घेऊन उभा, जनाबाई सांगायला कुणी चाल म्हणायची, कुणी पुढं म्हणायचं, कुणी मागं म्हणायचं. देवाला लिंक लागले. आपला मेळा पंढरपूरच्या वाळवंटात आलाय. देव बी शेजारकी झाले की गायक मंदिरातून रोज कीर्तनाला 3-4 दिवस देवाने तडाकाच लावला. शेजारकी झाले की मंदिरातून गायक पण काकडा करून डायरेक्ट सकाळी सकाळी मंदिरात. रुक्मिणीला टेन्शन आली, म्हणजे रातचं जाते आणि दिवसा येतो. हे नेमकं प्रकरण कोणत्या अँगलने हँडल करावं आता विचारावं. कोण आता मोठ्या घरची माणसं डायरेक्ट असं बरं ज्याला बोलायला जावं त्यांनी बोबाटा केला, टाकली युट्यूबला क्लिप, म्हणजे झालं का फोटो ना देवरात्री गायक.
म्हणजे मोठ्याला लय जपून राहावं लागतं. मूर्खाने कुठं वाच करत त्याचं काय नसतं. मोठ्याला लय जपून राहावं लागतं. आणि मग विचारावं तर कोणाला बरं रात्री जाते ते सकाळी सकाळी येते ते काय करावं आता. नारजींना फोन केला. आता नारजी पेटवाय हुशार आहे का मिटवाय? त्यांची PhD झाली त्याच्यात वाढवा ती कुठं मिटवीचा विषय असतो का? ती ठिणगीच टाकणार. नारजी म्हणले आई त्याचं असं झालं. देव कुठं जाते हे सगळं मला माहिती. मी सांगू नाही तुम्ही ऐकू. रुक्मिणीला तू टेन्शन कसं म्हणले आम्ही रोज त्यांच्या संघ असतो आणि रोज संघ राहणाऱ्या माणसाने मोठ्या माणसाची गुही अशी कुठे बी सांगायचे नसते. म्हणजे त्याने बी काहीतरी थोडा विश्वास टाकला ना आमच्या गुप्त बैठका झालेल्या. आम्ही असं पत्रकारांच्या पुढे सांगू शकत नाही. ते कुठं जाते ते काय करते ते किती माल दाबला हे सगळं माहिती. पण ती खुलीतली चर्चा बंद दाराआड झालेली चर्चा आम्ही इकडं व्हायरल करू शकत नाही. बरं आज उद्या केलाच बाबा ते मोठा आहे तो. त्याने जर परत त्याच्या हातात आहे कोणत्या पदावर ठेवायचं किती त्याला येडेवाने करायचं परत. मग आमची बी पदं जाण त्यांना म्हणले. आम्ही आपल्या गरीबाची घरचे जगतो इट्टल करीत त्याच्या संग राहू. काला त्याचा विश्वासघात करायचा नाही सांगू शकत. सांगावंच लागेल म्हणले. शेवटी बोललेच बोलायचंच होतं पण ताणून आई देवाला लागले वेड. कोणाचं? वैष्णवांचं. रुक्मिणीला काय वैष्णव माहित नव्हतं. त्याला वाटलं वैष्णव मध्ये एखाद्या माऊलीचं आहे काय. रुक्मिणी म्हणले माझ्यापेक्षा सुंदर आहेत काय? नारेजी म्हणले आई तुम्ही फक्त सुंदर आहेत आणि वैष्णव सर्वांगाने सुंदर. ते काला तेच सुंदर आहेत. मग ते काले सुंदर आहेत, आजही सुंदर आहेत, उदय सुंदर आहेत. त्यांच्या संकेत येणार ते सुंदरच करतात असे तरीच म्हणले मला वैष्णव बघायचे. आईला काय माहित नव्हतं वैष्णव कोण आहे. ज्ञानबान नामदेव रायन रोजची गँग पण तेच असतात. पण शब्द हायफाय टाकले की मग दडपण येत असतं. यायचे बघा ठीक आहे चलो कुठे वाळवंटात एक म्हणजे देव आधीच पुढे गेले. इकडं नामदेवरायांचं कीर्तन. नामदेव कीर्तन करी देवनाचे जनी मनी ज्ञान देवा बोला बंगा. देव कीर्तन नाचता नाचता आणि देव नाचताय. नामदेवरायांचं कीर्तन ज्ञानोबारायांचं मनात काय ते कीर्तनाचं सामर्थ्य असं. आणि देव नाचताय आणि नाचता काय नाचता नाचता देवाचा गळा आपलं धोतर हे सुते असते. देवाच्या फिटनेस आणि देव नाचताय. हळूहळू खाली सुरुवात.
देवाचा पितांबर खाली निष्ठायला आणि रुक्मिण मनमती इंद्रियाला रुक्मिणीनं वैष्णवपदी मालकाची अवस्था बघितली. आई साहेबाचा ते स्वामी जरा बरं अख्खा महाराष्ट्राची ह्या अवस्था सावराव बरं बोलतो आहे ना देवाला विधेय अवस्था प्राप्त झालेली. देव तरी नसताय ही अवस्था आहे. कीर्तनासन माझ्या नामदेवांचा देवाला समाधी लावली. सावो देवा सावो देवा जय हो. कबीर महाराजांनी सांगितलं देवा सावध तरी बी देव नसताय. मग शिवटी देवाच्या आधी मी या वैष्णवांमध्ये नाचण्यासाठी आले. आईचा कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ जड मोड बालिका सोबी देवाला विधेय अवस्था आणि कीर्तन कुणाचं
दुकान मंदिर माना गिराई देव माना प्रेमाने वाद देवाची पूजा माना दुकान जर चाललं ना ते पुढे तू जर गिराई का होता लोक म्हणजे पैसे लगाने
14 महिन्यामध्ये एक विचार होता भावाचा मोठा नाही आता जास्त जावा कुटुंबात टीव्ही ठेवा 4 भाव एकत्र असतील तर घरात सुद्धा दबदबा गावात सुद्धा बोलतो येणारी म्हातारी हल्ली मोकळे आहेत पाच घेऊन जेवण द्या सज्जनांमध्ये फटाफट वाईट माणसं चांगले माणसं संघटना राहील मूर्ख माणसं त्याच्यामुळे कार्याला त्रास त्याच्यामुळे जाणकारांनी सज्जनाने सुद्धा आपल्या संघटन आणि सगळ्याची घेऊन फार महत्वाचं एकीला किंमत आहे ज्ञानोबा हे सगळ्यांना मानवी 14 माणसं 14 माणसं सोन्याचा दगड खायला काय नव्हतं एवढा मोठा दगड सोन्याचा झाला पण ठेवण्याची अंतकरणात अपेक्षा झाली नाही त्याला निष्काम This guy
विठ्ठली विश्वास बहुनिवास आणि आपल्या संप्रदाय सर्वच संत निष्काम आहेत. संपत्तीने ते गरीब होते आणि अजिबात संपत्ती त्यांना गरीब तरी कसं काय म्हणतात? परंपरेनुसार व्यापाऱ्याला काय पुढेच असते त्यांना अपेक्षा नाही, रमले नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. निष्काम संतांना त्याग केला हे विशेष निष्काम जीवन जीवन प्रपंच आणि परमार्थ दोन्हींचा समन्वय साधणारे महान कर्मयोगी साधू सावता दोन्ही साधू सावता महाराजांनी कामाला विठ्ठल मानले, शेतात पंढरी निर्माण निष्काम जीवन विठ्ठल आणि ज्ञानाचं पाणी मग विठ्ठल मला फुलवलंय माझ्या सर्व संत निष्काम जीवन सगळ्या संतांमध्ये वयामध्ये आम्ही फक्त विश्वास
बापाला समाजामध्ये खाली बघावं लागेल असं पाऊल आयुष्यामध्ये कधी टाकून आई वडील चालतं दैवत आहे आणि आपल्यामुळं त्यांचा अभिमान बापाच्या कार्य असं करावं, निर्णय असे करावे, प्रगती अशी करावी त्याच्यामुळे आई वडिलाला गावाला स्वाभिमान वाटला पाहिजे. असं तरुणांचं जीवन असतं. पूर्ण जागा हो, वारीचा संपर्काचा जागा हो. तरुण पिढी जशी क्षेत्रात योगदानाची क्रांती होत असते. सगळ्या संस्थांची मांडलेली हरी भजन जवळ जीव जग परमार्थाचे साधन करून भारत माते की जय. आई माता पवित्र सैन्य कसं सचिन मोठ्या माणसाची आदरभाव विचार उच्च चांगले व्यसन करू नका.
इधर पंढरपूर किसके लिए मुलाचा मामा माल पाहिजे संपत्ती पाहिजे संपत्ती बांगला चांगला फार पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे परत जमीन काय पाहिजे मुलाची मुलीची पत्रिका नाही सुनाची पत्रिका जेवढ्या हातामध्ये तेवढे परीस झाले नामदेवरांच्या हस्ते भागवत परिसाचा परीस फेकून दिल ना राजूरा नामदेवरा म्हणे तुझा आहे ते उचल ते म्हणा खडं देता काय परीस म्हणजे लोखंडाला कोणचा खडा लोखंडाला लोखंड सोन्याचा होता मग त्या भागवत परिसाला कळालं तुमच्या हातात आहेत हे खरे परीस नाहीत हे परीस ज्यांच्या हातात आहेत नामदेवरा आहे खऱ्या अर्थानं परीस खरा परीस मला कळाला आता ह्या सोनं करणाऱ्या परीसाची गरज नाही
नामदेवराय तुमच्यासारखा परीस माझ्या सोबत शेजारी राहिला असताना मला कळालं ना ते भागवत परिसाने सुद्धा नामदेवरायांचं शिष्य तो पत्करलं. कुठं हात लावीन तिथं सोनं करण्याची ताकद होती माय बाप, पण तरी सुद्धा त्याचा लाभ घेतला नाही का? निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम आहे ते, विठ्ठलावरचा विश्वास आहे. आणि अशी निष्ठावंत भाव निर्धार निष्काम आणि निश्चळ हे चार तत्व ज्याच्या अंतःकरणात आहे, एवढी सेवा करून फेल गेला तुकोबा म्हणजे काढणारच नाही अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे
एवढी सेवा करून देवाने त्याची उपेक्षा केली असं घडू शकत नाही. तुकोबाराय म्हणले माझ्या पाहण्यातही नाही, ऐकण्यात नाही, तुमच्या जर असं ऐकण्यात असं एवढी सेवा करून जर देवाने त्याला जवळ मला सांग नाही ऐकेला ऐसा कोणी असा कोणीच नाही. एवढं निष्ठा असल्या देव त्याला आपल्या जवळ घेणारच. हा अभंगाचा भाव तुमच्या पुढं मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ नरशी नामदेव मंदिर संस्थान ट्रस्ट कमिटी सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला हे सुंदर भव्यता दिव्यता सगळ्यांच्या चरणांनी नतमस्तक होतो. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय माझे पिताश्री आदरणीय भाऊ त्यांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग. आणखी एक विषय सांगतो. आमच्या कर्जतचं ग्रामदैवत आराध्य दैवत संत सद्गुरू गोदड महाराज
त्यांच्या आशीर्वादानं संपूर्ण भारत देशामध्ये फिरतो. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे त्या गोदड महाराजांची बी एकादशीला यात्रा असते शेठ. तुमची जशी मगाशी म्हणली एकादशीला फार मोठी यात्रा या ठिकाणी एकादशी, तशी आमची ही आता येणाऱ्या परवाच्या एकादशीला कर्जतची यात्रा आहे. त्याला रथयात्रा म्हणते. रथयात्रा जवळपास 5 ते 6 लाख वारकरी महाराष्ट्रातून त्या ठिकाणी कर्जतला येत असतात. कर्जतला धाकटी पंढरी म्हणतात. त्या गोदड महाराजांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला, त्याच्यामुळे एका मिनिटात गोदड महाराजांच्या त्या साधूचा त्या संतांचा मी जीवन परामर्श तुम्हाला सांगतो की ज्या भूमीतून आलो त्यांचंही कार्य समाजापर्यंत पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. संत सद्गुरू गोदड महाराज यांचा राजघराण्यामध्ये जन्म आहे. संत मीराबाईच्या एका दिराच्या 7व्या वंशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले. दुसऱ्या दिराच्या 7व्या वंशामध्ये संत सद्गुरू गोदड महाराज झाले. त्यांचं मूळ नाव अमरशेव, परंतु आपले गुरु नारायणनाथ त्यांनी त्यांना गोधडी दिली म्हणून त्यांचं नाव गोदडनाथ पडलं. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली, परंतु वारकरी संप्रदायाचे पायिक आणि तुकोबारे स्वप्नात आले आणि अखंड पंढरीचे वारकरी होते. 17 वर्ष सातपुडा पर्वतामध्ये त्यांनी तपश्चर्या केली. राजघराण्यात जन्म असून सुद्धा त्याचा सगळ्याचा त्याग करून समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी परमार्थाची साधना केली. त्यांचे इतके ग्रंथ आहेत. जगाला तारक असणारा जगतारक, संवत्सरी, अध्यात्म ज्ञानदीपक, जसं नाथ महाराजांचं रामायण आहे तसं गोदड महाराजांचं सुद्धा रामायण आहे, त्याला गोदड रामायण म्हणतात. असे अनेक ग्रंथ जगासाठी त्यांनी दान दिले. एवढंच नाही तर वनस्पतीपासून सोनं कसं तयार करायचं याचा सुद्धा त्यांचा फार मोठा अभ्यास होता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे फार मोठं ज्ञान होतं आणि हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आज त्या भूमीतनं आलेलं आहे. म्हणून त्यांचं जीवनचरित्र तुमच्या पुढं मांडलेलं आहे. आणि या भजनावर इतकी निष्ठा होती. अंगामध्ये गोदडीचा अंगरका होता, तो भिजवायचा आणि परत अंगामध्ये घालायचा. जोपर्यंत तो सुकत नाही तोपर्यंत भजन बंद करायचं नाही. असे महान भजन तपस्वी संत सद्गुरू गोदड महाराज. अशा महान भगवत भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा कर्जतला एकादशीला येतात. तो दिवस म्हणजे कर्जतची रथयात्रा, त्याला धाकटी पंढरी म्हणतात. म्हणून आता तुमची यात्रा असल्यामुळे तुम्हाला काय आमच्या यात्रेला येणं शक्य नाही, परंतु आधीमध्ये कधी आले तर नक्की कर्जतला गोदड महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या. कारण आपल्या संप्रदायातील फार मोठे विभूती संपन्न, ऐश्वर्य संपन्न ते संत आहेत आणि त्यांच्याच विचाराचा मी पायिक आहे. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, आणि त्यांचेच आशीर्वाद आहेत. आणि असे आपल्याही या पुण्यभूमीमध्ये नामदेवरायांचीच ही जन्मभूमी, अत्यंत सुंदर असं मंदिर. मला खरंच सांगतो, हे मंदिर पाहिल्याच्या नंतर मला साक्षात राम मंदिराची आठवण आली. राम मंदिर होण्याच्या अगोदर आपण त्या क्वालिटीचं, त्या असणाऱ्या प्रकल्पातून, त्या नियोजनबद्धतेने हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण झालं. असं सगळ्यांनी एक राहूया. या संस्थांचं वैभव महाराष्ट्राच्या बाहेर नामदेवरायांचं जसं कार्य होतं तसं आणखी आपापल्या परीने नामदेवराय आपले त्यांना प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांचं फार मोठं कार्य ते शब्दातीत आहे आणि म्हणून हे प्रत्येकाचं गावकरी म्हणून कर्तव्य, म्हणून आपला श्वास, आपला प्राण नामदेव महाराज आहेत. म्हणून गावाला नाव सुद्धा नामदेवरायांच्या नावाशी आपली परिपूर्णता नाही. अशा नामदेवरायांच्या चरणी साष्टांग कोटी कोटी दंडवत. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. आमचे वैभवभाऊ उपस्थित झाले, शारदा शेटे या ठिकाणी उपस्थित, ही सर्व मंडळी सगळ्यांना सोबत घेऊन अत्यंत आनंदानं ज्यांच्याकडे सौजन्य आहे, आजचेच नाही रोजच्या महाराजांचे सौजन्यदाते आणि अन्नदाते हे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे उदार अंतकरणाचे दाते आहेत म्हणून कार्यक्रमाला एवढं सुंदर स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सगळ्यांचे सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर साऊंड सिस्टीम, सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. मगर महाराजांचे विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आहे. आदरणीय ताईसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून जनाबाईसारखं संपूर्ण महाराष्ट्रभर त्या कथा कीर्तन क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष नाव आहे. आणि सुंदर अशी वारकरी मुलांची शिक्षण संस्थाही आपल्या नामदेवरायांच्याच नावानं ते चालवतात. म्हणून मगर महाराजांनी मनापासून धन्यवाद. आधी करून सर्वच मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कृपया कोणी ओटायचं नाही. ज्ञानेश्वर हरी झाले समाधान आता उठवे मनाया
पुन्हा येते सापडले हरे तुका